बरं, आता आंदोलन हे मागे गेलेलं आहे. मात्र अनेक ठिकाणी आपण बघतोय की ओबीसी जे आहेत ते नेते नाराज झालेले आहेत. तुमच्याच मित्र पक्षातले जे नेते आहेत ते कुठेतरी त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही कोर्टात जाऊ, ह्याला चॅलेंज करू. याकडे आपण कसं बघता आणि भुजबळांचा जो पवित्रा आहे त्याकडे आपण कसं पाहता? नाही, या बाबतीमध्ये महायुतीच्या सरकारची भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजातल्या वंचित घटकाला न्याय देत असताना ओबीसीचं काही कमी होऊ नये, ओबीसीवर अन्याय होऊ नये आणि ओबीसी समाजाला त्रास होऊ नये, हीच भूमिका डोळ्यासमोर ठेवून हा जी आर काढण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे भुजबळ साहेबांची देखील समजूत त्याच्यामध्ये मला असं वाटतं की मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी बोलतील, दोन्ही उपमुख्यमंत्री बोलतील. आजच विखे पाटील साहेबांनी जाहीर केले की त्यांच्या काही शंका असतील आमच्या उपसमितीकडनं तर आम्ही त्याच्यातनं काही खुलासे करू. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की जसं मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी कॅबिनेटची उपसमिती नेमली गेली, तशीच ओबीसीच्या न्याय हक्कासाठी देखील कॅबिनेटची उपसमिती नेमली गेलेली आहे. त्याची देखील बैठका होतील, त्याच्यामध्ये देखील काही प्रस्ताव येतील. त्याच्यामुळे एकच भूमिका आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसीवर अन्याय होणार नाही.